सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. अंकले येथे विनापरवाना बैलगाडी शर्यतीचे आयोजन, एकावर गुन्हा दाखल. जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप. जत पोलिसांची कारवाई. जत तालुक्यातील अंकले येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन करून विनापरवाना बैलगाडी शर्यतीचे आयोजन केल्याप्रकरणी जत पोलिसांनी एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे परिसरात चर्चेला उधाण आले असून पोलीस प्रशासनाने नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 16 जून 2026 रोजी सकाळी सुमारे 7 वाजण्याच्या दरम्यान अंकले गावातील हिवरे रोडवरील फॉरेस्ट हद्दीतील मैदानावर बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या शर्यतीसाठी कोणतीही अधिकृत परवानगी घेण्यात आली नव्हती. तसेच सांगली जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या मनाई आदेशाचेही उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी जत पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी विशाल संजय बिले यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून रावसाहेब ज्ञानू वगैरे राहणार अंकले, तालुका जत, जिल्हा सांगली यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. जत पोलीस ठाण्यात CR नंबर 351/2026 नुसार भारतीय न्याय संहिता BNS 2023 मधील कलम 223 तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कलम 37(1), 37(3) आणि 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्वजनिक सुव्यवस्था व प्रशासनाच्या आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी संबंधित ठिकाणी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर प्राथमिक चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणातील गुन्हा नोंदवण्याची कार्यवाही महाराष्ट्र पोलीस हेड कॉन्स्टेबल 1913 देवर्षी यांनी केली असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल 1517 माने करीत आहेत. दरम्यान या प्रकरणाचा कोणत्याही राजकीय पक्षाशी अथवा राजकीय व्यक्तींशी संबंध नसल्याचे पोलीस नोंदीत नमूद करण्यात आले आहे. तसेच या घटनेमुळे कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही गंभीर प्रश्न निर्माण झालेला नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. जिल्ह्यात विविध ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रम, शर्यती आणि अन्य स्पर्धांसाठी आवश्यक परवानग्या घेणे बंधनकारक असून प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही पोलीस प्रशासनाने दिला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून तपासानंतर आणखी माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.